तर आपण पाहतोय शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी मतदान. कोण आकडा लिहितो, कोण गोल करतं, तर तसं काही करायचं नाहीये. ज्यांच्या नावासमोर तुम्हाला एक आकडा लिहायचा आहे, ॲडव्होकेट अनिल दत्तात्रय परब, एक आकडा, त्या पद्धतीने आता करणार आहोत. किती आव्हानात्मक होती ही निवडणूक? प्रत्येक निवडणूक आव्हानात्मकच असते आणि सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की आणि आता ते शब्द हल्ली परत बंद केले आहेत. उद्ध्वस्त सेना म्हणणारी लोक आता उद्ध्वस्त व्हायला लागली. त्यामुळे हे पण जिंकू आम्ही. ताई, असा एक आरोप झाला या निवडणुकीमध्ये की पैशांचा वापर केला जातो. शिक्षकांना काही प्रलोभन दाखवली गेली, विद्यार्थ्यांसाठी काही. हा आरोप म्हणजे ज्यांनी खोके मिळवलेत ते वाटणारच. आम्ही आमच्या प्रेमावर, आम्ही आमच्या केलेल्या कामांच्या, लोकांना केलेल्या कामांची कदर आहे पण लोक आमच्याबरोबर येत आहेत आणि आम्ही घेऊन येतोय. त्यामुळे पैसे वाटून शिकलेल्यांची पण मतं घेणार असाल तर हा सरळ सरळ लोकशाहीला दिलेला दगा आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये 1 लाख तर आपण पाहिलं